चला तर नादखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे अशी एक भाजी जी की घरात काही भाजी नसताना ही भाजी बनवायची। म्हणजे आपल्याला अजिबात घरात काही भाजी नसेल, काही डोकं चालत नसेल, एकदम झटपट टेस्टी भाजी बनवणार आहे आपण। त्यासाठी पाहू शकता आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता एवढंच घेतले। साहित्य आपल्याला जे घरात आहे प्रत्येकाकडे असणारच आहे, एवढंच साहित्यामध्ये बनवत आहे मी। कढई घेतली, तेल घेतले कढईत, आणि सकाळच्या गडबडीत जर आपल्याला वेळ नसेल आणि आपल्याकडे भाजी नसेल काही, तेव्हा ही भाजी बनवा। लहान मुलांना तर खूप म्हणजे खूप आवडते। हे पहा, इथं तेलात मी जिरे टाकलेत, जिरे तडकले, कढीपत्ता टाकलाय, त्यानंतर आपण चिरून ठेवलेला कांदा आहे तो ॲड केलाय। कांदा आपण भाजून घ्यायचा, थोडंसं मीठ टाकायचं। लहान मुलांना तर खूप आवडते ही भाजी, सगळ्याच लहान मुलांना आवडतं। चपातीवर खावा, भातावर खावा, खूप भारी लागते। आणि भाजी करायला इतका कमी वेळेमध्ये भाजी रेडी होते, एकदम कमी साहित्यात, काही भाजी न वापरता। हा आहे टोमॅटो, एक टोमॅटो घेतला होता मी चिरून, तो ॲड केला आपण तेलात, व्यवस्थित हलवायचं आहे। टोमॅटो कांदा आपला छान असा भाजला पाहिजे। तुम्हाला जर रेसिपीज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। इथे मी आले लसणाची पेस्ट घेतले, तुम्ही घेतले तरी चालेल, नसलं तरी काही हरकत नाही, टेस्ट तर भारी येते। लसूण असलं तर तुम्ही लसूण ठेचून टाका, माझ्याकडे होती पेस्ट म्हणून घेतली, नाहीतर 1-2 लसणाच्या पाकळ्या टाकल्या तरी चालतं। हळद घेतली इथं अर्धा चमचा एवढा, ते व्यवस्थित भाजून घ्यायचं। इथं आपला घरचा मसाला घेतला आहे मी, तिखट, याला पण आपण व्यवस्थित हलवायचं आहे, जेणे की आपले सगळे मसाले आणि कांदा टोमॅटो छान असा भाजला पाहिजे। गॅस बारीक ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवर करायचं नाही आहे। मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं, मंद आचेवरतीच करायचं आहे। आणि या भाजीला जास्त वेळही लागत नाही, 5 मिनटंही लागत नाही, 2 ते 3 मिनटात भाजी तयार होते। आज मला खूप उशीर झाला उठायला। इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, तर हाच आपला मेन इन्ग्रेडियंट्स आहे, शेंगदाणे, जे प्रत्येकाकडे असतातच घरात, असं कधी होतच नाही की शेंगदाणे ज्या कुणाकडे नसतील, कारण आपण ठेवतोच। हे पहा, इथं शेंगदाणे घेतलेत मी, इथं पाणी घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं घ्यायचं आहे पाणी, कारण आपण टिफिनला देणार आहोत मुलाच्या। आता याला आपण प्लेट झाकून घ्यायचं आहे, एक 2 मिनटं पण नाही, एक थोडंसं असं आपलं पाणी घातले ना आपण, आणि कसं झापलं गेलं ना तर छान असं शिजली जाते भाजी। शेंगदाणे आपले मसाले जे आहेत ते व्यवस्थित गरम होतात, शिजून एकजीव झाले पाहिजे। वरून कोथिंबीर टाकली आहे मी, प्लेट झाकून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं। हे पहा, रेडी झाली आपली भाजी, पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे, दिसायलाही खूप भारी आहे। आणि मुलांना आहे ना, तुम्ही काहीही करा, वांगे केले, कारले केले, भेंडी केली, तर त्यातला म्हणजे भरका आपण वांगे केलं तर मुलं काय करतात, आतला जो कूट असतो तोच घेतात आणि ते वांगे टाकतात, भेंडीही तसंच। त्यामुळे ना माझ्या मुलाला तर खूप आवडते ही भाजी, त्याची फेवरेटच आहे। चला तर मग, तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती क्लिक करा। तुमच्यासाठी असेच मी नवनवीन व्हिडिओज घेऊन येत जाईन। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।